आणि निश्चितपणे फलंदाजी मार्गवरती येणारा संघ आपण पाहतो शाहिद 11 शाहिद शेख आणि वैभव पाटील यांचा पॅक केलेला संघ आज लढतो आणि त्याच्या विरोधात आपण निश्चित असेल या ठिकाणी. मात्र निश्चितपणे प्रिशा 11 संघ अर्थात वैभव पारंगे आणि हरेश मडवे सरांचा हा संघ या ठिकाणी. मात्र हरेश मडवे सरांच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाज जे 5 गोलंदाज असतील त्या 5ही गोलंदाजाला मात्र प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जो कोणी गोलंदाज विकेट कमवाल गडी बाद करेल त्याला मात्र 100 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. बघा किती प्रशंसा केली जाते गोलंदाजांची. पहिल्या षटकातला पहिला चेंडू प्रहार पाहायला मिळाला. डावखुरा फलंदाज आक्रमक होतो या चेंडूवरती लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर क्लिअर करतो. हा चेंडू सीमारेच्या पलीकडे जाऊन थांबणार. 6 धावांसाठी येतोय आहा म्हणता षटकार. निश्चितच पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती अक्षय पाटील आपली दादागिरी सिद्ध केली आहे. दादा संघ म्हणून गणला जातो शाहिद 11 संघ. त्या दादा संघाचा पहिला फलंदाज अक्षय पाटील मॅन फ्रॉम महाड वर्धविनायकचं दर्शन घेऊन आला हा खेळाडू माझा पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करतोय. 6 धावांसाठी षटकार. यावेळी स्कोर कट करण्याचा प्रयत्न बॅट कडा लागून मात्र चेंडू एक्स्ट्राच्या हातात समावतोय. बॅटला काढून गेला चेंडू एक्स्ट्राच्या हातात समावतोय. पहिला गाडी बाद होतो या ठिकाणी महड गावचा अर्थात अक्षय पाटील. बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. पहिलाच यावेळी मात्र दुसरा चेंडू होता षटकातला गोलंदाजी भावेश सावंतनी गोलंदाजी केली होती. या चेंडूवर त्यांनी पहिला विकेट मिळवला. अक्षय पाटीलला माघारी धाडलं. या चेंडूवरती विकेट मिळाला. निश्चित विकेट मिळाला अर्थात 100 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय अक्षय सावंतला. निश्चित अक्षय सावंतनी जर लगातार अजून 2 विकेट घेतले अर्थात जर हॅट्रिक मिळवली तर मात्र अक्षय सावंतसाठी मात्र हॅट्रिकला 500 रुपयांचं बक्षीस लावलंय. अर्थातच भावेश सावंतसाठी 500 रुपयांचं बक्षीस येणार आहे अर्थात हरेश मुडवे सरांकडून. त्यांचे जे संघ मालक आहेत हरेश मात्र मुडवे साहेबांचं मात्र या ठिकाणी दिल खुश झाला. पहिला विकेट मिळाला भावेश सावंतला आणि निश्चितपणे बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळेल. लगातार 3 विकेटला हॅट्रिकला 500 आणि प्रत्येक विकेटला मात्र 100 रुपयांचं पारितोषिक अर्थात प्रिशा 11 संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला. टप्प्याचा चेंडू यावेळी फसतोय. गुड लन स्पॉटवर पडता क्षणी उसळी घेतली चेंडूने. शैलेश सरकुडे कोणती चूक न करता एसटी रक्षकाचं काम बजावतोय. निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मध्ये एसटी रक्षण पाहायला मिळतंय. पण त्याच्या पेक्षा कौतुक करावं लागेल भावेश ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मार खाल्ल्यानंतर मात्र 2 चेंडूवर कमबॅक केलं भावेश सावंतने. या संघाचा स्वतः कर्णधार सुद्धा आहे. हा खूपच अखूट टप्प्याचा चेंडू. बराच वेळ भेटला बॅट्समनला यावेळी चेंडूला खेळण्यासाठी. वेट अँड वॉच केला. चेंडू दिला डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या डोक्यावर सीमारेच्या पल्लीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. डिफेन्स केला या चेंडूवरती. सुंदर प्रकारचे चेंडू पडतात खेळपट्टीवरती. भावेश हा चेंडू गुडलेन स्पॉट वर पडल्यानंतर पर्यायच उपलब्ध नव्हता बॅट्समनला हा चेंडू खेळण्यासाठी. डिफेन्स केला गेला या लेवलला छातीच्या लेवलला आलेला चेंडूवरती डिफेन्स केला. सन्मान दिला भावेशला या चेंडूवरती आणि निश्चितपणे धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल अर्थात शाहिद 11 या संघाची 10 अंकावरती. भावेश सावंतचं कौतुक करावं लागेल. एक षटकार पहिल्या चेंडूवर खाल्ल्यानंतर सुद्धा मात्र कमबॅक केलं. ही टेक्निकल माइंड वापरला गेला भावेशने. कॉन्फिडन्स होता आपल्या गोलंदाजीवरती. त्या कॉन्फिडन्सचा फायदा विश्वासाची पायरी मात्र एक पायरी चाललेली पाहायला मिळते भावेशने. कारण षटकार खाल्ल्यानंतर एखाद्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र लूज होतो आणि वारंवार नंतर मग लाईन आणि लेंथ भरकटली जाते. पण भावेशचं तसं काही झालं नाही. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मागचे चेंडू मात्र त्यांनी कमबॅक केलं आणि चांगल्या गोलंदाजाचं प्रदर्शन दाखवून दिलं भावेशने. निश्चितपणे धावफलकावरती धावा लागल्यात 11 धावा.
₹100 पारितोषिक आले एका विकेटला भावेशसाठी. निश्चित हरेश मुडवे सरांकडून जे या प्रिशा 11 संघाचे संघ मालक आहेत. एक गडी बाद झाला पहिल्या षटकाच्या दरम्यान आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 11 धावा धापलकावरती लागतात. अर्थात प्रिशा 11 वैभव पारंगे आणि हरेश मुडवे सरांचा हा संघ आपण पाहतोय आणि त्याच्या विपक्ष आहे शाहिद शेख यांचा संघ. शाहिद 11 अर्थात शाहिद शेख आणि वैभव पाटील यांचा हा संघ. या स्पर्धेतला हा तिसरा सामना तुमच्या सर्वांच्या भेटीला आलाय. आज 6 सामने असणार आणि अतिरिक्त एक सामना सुद्धा असणार आहे. म्हणजे आज 7 सामने खेळावे जाणार आहेत. आमचा या ठिकाणी मात्र घाम निघणार आहे. मागच्या मॅचचा हिरो सुपर हिरो फिरोज जळगावकर येतोय गोलंदाजी मार्कवरती. मागच्या स्पर्धेमध्ये मागच्या मॅच मध्ये मात्र 2 षटक टाकत 10 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 4 गडी टिपले होते. तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय फिरोज जळगावकर. मॅन फ्रॉम हाल. हो यावेळी डिफेन्स केला. यावेळी चांगल्या प्रकारचा फटका शॉट ऑफ गलीमधला हा चेंडू रिझन होतोय. फाईन लेग कडे रवाना झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. धाव फलकावरती धावा लागतायत 15 धावा. हा स्कोरकेट आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. बरीच रूम भेटला जागा क्लिअर केली होती यावेळी आणि जागा शोधली. रूम बघितला गेला शॉर्ट ऑफ लेन्थला. यावेळी मात्र धाडून दिला. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. ज्यावेळी या चेंडू पडला अकूट टप्प्याचा त्यावेळी वेट अँड वॉच केलं. पूर्णपणे जागा शोधली होती. माहिती होतं इथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याच जागेवरती मात्र प्रहार पाहायला मिळाला. अर्थात फलंदाज प्रणित जंगमचा आणि चांगला क्लास आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरी सिच्युएशन मध्ये या टायमिंग वरती क्लास केला आपल्याला पाहायला मिळाला. प्रणितचा चौकारासाठी चेंडू धाडला होता सीमारेषा पलीकडे. 4 धावांनी मात्र संघाचा धावफलक निश्चित 19 धावांवरती पोहोचतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रिशा 11 संघाच्या विरोधात मात्र फलंदाजी करतोय शाहिद 11 हा संघ. फिरोजवर आक्रमण चढवलं जात आहे. मागच्या सामन्याचा सुपर हिरो ठरला होता फिरोज. या फिरोजवर आक्रमण आता पाहायला मिळतंय. प्रणित जंगम आणि फिरोज हा सुद्धा स्कोर कडे. यावेळी पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू अडवला जातोय. चांगला क्षेत्र पाहायला मिळेल पॉईंट क्षेत्रामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते असं क्षेत्रक्षण पाहायला गरजेचं आहे. पण पॉईंट आणि जर आपण एक्स्ट्रा कव्हरचा जर विचार केला तर मात्र मधी क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथं जर गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय प्रणित. माहिती आहे इथं क्षेत्ररक्षक नाहीये. तिथेच जागा मिळाली तर मात्र चेंडू धाडू शकतो. तिथे चौकार मिळू शकतो. हा विषयामध्ये खेळून काढलाय. शॉट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. नेवराव चेंडूची सांगता. यावेळी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते फिरोजची आणि त्याच्यापेक्षाही चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय सर्कल मध्ये. 38 सर्कल मध्ये पाहू शकाल आपण क्षेत्ररक्षण रवाना आहेत तैनात. चांगलं आपल्याला पाहायला मिळतं यावेळी क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये. हा स्वाईप स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लोवर फुलटॉस डिलिव्हरी. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. फिरोजच्या माध्यमातून फलंदाला चकवण्याचा प्रयत्न यावेळी फसला. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. कमालीचं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू शिल्लक असावा या षटकातला आणि व्हेरिएशन पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय फिरोज प्रत्येक चेंडूवरती बदल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू खरपूस समाचार घेतला लॉंगॉनच्या डोक्यावर हा चेंडू जाईल. सीमारेषा पलीकडे येतोय. प्रवीण मामुनकर सरांचा इशारा. 6 धावांसाठी षटकार. तर 25 धावा या ठिकाणी मात्र 2 षटकाच्या समाप्तीला पोहोचतात धावफलकावरती. शाहिद 11 संघाच्या पाणी आलाय मैदानावरती. ड्रिंक ट्रॉली आज मैदानावरती येते.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 25 धावांचा खेळ झाला. विचार केला पहिल्या षटकामध्ये तर मात्र भावेश सावंतने खर्च केल्या होत्या धावा 11. त्यानंतर विचार केला फिरोज जळगावकरचा तर मात्र 14 धावा खर्च केल्यात. याच्यामध्ये विचार केला तर एक गड्याचा विकेट गेला होता, त्याच्यामध्ये निश्चितपणे भावेश सावंतचा विकेट गेला होता. फिरोज जळगावकरला मात्र विकेट मिळाला नाही, आपण मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एकूण जर पाहिलं तर शाहिद 11 संघ पोहोचलाय 25 धावांवरती पहिल्या सत्रामध्ये खेळ करताना फलंदाजी मार्कवरती. एक गडी बाद 25 धावा, निश्चितपणे 25 लॉस ऑफ 1 विकेट्स. शाहिद 11 या संघाच्या अर्थात साईद शेख आणि वैभव पाटील यांचा संघ या ठिकाणी मैदानात मात्र तग धरतोय आणि त्याच्या विरोधात निश्चित पाहायला मिळेल हरीश मोडवे आणि वैभव पारंगी यांचा संघ प्रिशा 11. निश्चितपणे 2 ओव्हरचा जर विचार केला तर 10 मिनिटाच्या मध्ये हा संपवलं गेले 2 षटक. अजूनही 15 मिनिटं बाकी आहेत. 15 मिनिटांमध्ये हा कालावधी संपणं, 3 षटक संपणं गरजेचं आहे. निश्चित कौतुक करावं लागेल प्रिशा 11 संघाचं, ज्या पद्धतीने 2 षटक हाताळले आणि दोन्ही षटक 10 मिनिटांमध्ये संपवले गेले. बघा टायमिंगचं किती काटेकोर पालन केलं जात आहे. मी म्हणूनच फॉर्च्यून इव्हेंटचं वेळोवेळी का कौतुक करतो ते याच्यासाठी की प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टीचं अपडेट आम्हाला पाहायला मिळतं आणि म्हणूनच फॉर्च्यून इव्हेंटनी आज रायगड टेनिस क्रिकेटमध्ये एक आपला दबदबा सिद्ध केलाय. राजेश म्हात्रे, कृष्णा, त्याचबरोबर अंकित पाटील, कृष्णा म्हात्रे असतील, अंकित पाटील असेल किंवा राजेश म्हात्रे आणि आमचा मित्र गोट्या सुद्धा असेल, या फॉर्च्यून इव्हेंटला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी मात्र सातत्याने मेहनत घेतात. महेंद्र सुद्धा यावेळी मात्र आमच्या बरोबर जोडलेत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. हा त्रिकोट मात्र फॉर्च्यून इव्हेंटच्या मधून लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळेल. तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा पाहायला मिळतील. जसा चेंडू हवेत जात आहे तसं कॅमेरा आपल्याला फिरवलेला पाहायला सुद्धा मिळेल. यावेळी मात्र अफजल या चेंडूवर फसत आहे. तू मैं पाहायला मिळतोय. क्रीजवर शरीराचा वेध घेतला होता या चेंडूडी, शरीराला चेंडू आदळतोय क्रीजवर थांबतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. शाहिद 11 संघ पोहोचला. धाव फलकावरती धावा आल्यात 27 धावा. चला 5 मिनिटं आहेत या षटकाला. स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि जसं पॅनल्टी भेटली 2 धावांची किंवा 3 धावांची आणि जर हारलात तर त्याच्यापेक्षा जास्त, तुमच्यापेक्षा जास्त दुःख मला होईल. अखू टप्प्याचा स्लोवर डिलिव्हरी यावेळी मात्र खेळून काढला. हवेत होता चेंडू, लॉफ केलेला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे देऊन जाणार. यावेळी मात्र 4 धावा, चौकार. आवाज थँक्यू. या चौकाराने मात्र धाव फलकावरती वेगाने धावा वाढताना पाहायला मिळतील शाहिद 11 संघाच्या. 31 धावा धाव फलकावरती येतात एक गड्याच्या मोबदल्यात. विचार केला प्रणित जंगमचा तर मात्र 19 धावांवर खेळतोय. 10 चेंडू फेस करताना 19 धावा. अफजल यावेळी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. ब्लॉकचा चेंडू मात्र कॅश दिली गेली. झेलबाद झालाय अफजल. एक चांगला प्रतिकार या चेंडूवरती प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला अफजलच्या माध्यमातून. ब्लॉकच्या चेंडूवरती मात्र सरळ दिवसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू. या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय अफजलच्या रूपात शाहिद 11 संघाचा. निश्चितपणे या विकेटला सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस आलंय आणि हे विकेट अर्थात भावेशला याचं 100 रुपयांचं बक्षीस आलं. म्हणजे 2 विकेट भावेशने कमवल्यात. अर्थात 2 षटकामध्ये त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. 100 रुपयांचं पारितोषिक 200 रुपये जमा झालेत मात्र भावेशला. पण असं अजून एखाद गोलंदाज असावा की त्यांनी हे बक्षिसांची खैरात जमवावी असं माझं मत आहे. पण सातत्याने भावेशला बक्षीस भेटतात. अजून कोणतरी गोलंदाज तयार व्हावा, त्यांनी हे बक्षीस कमवावं. यावेळी हा झेल घेण्याचा प्रयत्न एफर्ट चांगला होता पण मात्र वेग कमी पडतो क्षेत्ररक्षकाचा चेंडू. विनायकच्या हातात मात्र यावेळी हा झेल सुटतोय. 1 धाव निश्चित पूर्ण होते या चेंडूवरती. षटक समाप्तीचा इशारा पोहोचतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 32 धावा. निश्चित भावेश कौतुक करावं लागेल. मी म्हटलं तर 5 मिनिटाच्या अवधीमध्ये हा षटक समाप्त होणं गरजेचं, पण भावेशनी जी गोलंदाजी केली, स्पीड केला आणि 4 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त केलं. बघा किती शिस्त आणि प्रामाणिकपणा दाखवलं जाते क्रिकेटमध्ये. भावेशचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
व्हॉलेंटियर्सनी मात्र चौफेर राहायचं आहे. प्रथमेश, यश, ओमकार, जॅकी या सर्वांनी व्हॉलेंटियर्सनी मात्र तटस्थ राहायचे सीमा रेषेच्या पलीकडे. निश्चितच चांगली कामगिरी बजावतात. गेली 2 दिवस सातत्याने ही पोरं व्हॉलेंटियर स्वयंसेवक मेहनत करतात. छोटी पोरं आहेत. प्रथमेश, यश, जॅकी आणि ओमकार सातत्याने चांगली मेहनत करतात. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्या व्हॉलेंटियर्सची कौतुक होणं गरजेचं आहे. संध्याकाळी निश्चित त्यांचा सत्कार केला. यावेळी मात्र सत्कार केला जातोय. निश्चित गोलंदाजाचा षटकार आणि येतोय आहा म्हणता आकाशाला चुंबन घेणारा षटकार. निश्चितपणे मराठी माणसाची व्याख्या काय, मराठी भाषेची व्याख्या काय, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर ज्याच्या तोंड आपसुक जय येतो तो मराठी. आपला इतिहास वाचताना स्वराज्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या वेळी वाचला जातो त्यावेळी अंगावरती रोमांच उभा राहतो तो मराठी माणूस. पण यावेळी रोमांच उभा राहतोय अर्थातच प्रिशा 11 संघाच्या समोर. कारण या ठिकाणी मात्र शाहिद 11 संघ वेगाने धावा जमवत आहे. चौकार येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. यावेळी मात्र धाव संख्या पोहोचेल 42. 42 धावांचा आकडा सर केलाय आतापर्यंत. 42 2 विकेटच्या नुकसानानंतर मात्र संघ यावेळी मात्र खेळतोय शाहिद 11. प्रणित जंगमचं कौतुक करायला पाहिजे. ज्यावेळी या फलंदाजी मार्कवर आला चांगली कॅप्टनशिप बजावतोय आणि माहिती आहे की जबाबदारी एक पहिला सामना पराभूत झाल्यानंतर आता मात्र डू ऑर डायचं हे सामना आहे. इथं करो या मरो, एकतर जिंका नाही तर मग घरी पडता हे त्याला माहिती आहे. त्यावेळी आता धावा करणं नाही करणार तर केव्हा करणार. आणि त्यावेळी मात्र यावेळी प्रणित जंगमनी जबाबदारी घेतली. खांद्यावरती करणारा पदाला साजेसे खेळ करतोय प्रणित जंगम. हो फसवा चेंडू लेग करण्याचा प्रयत्न यावेळी सफल होतोय. चेंडू विसावला यशरक्षाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता. गोलंदाज मात्र विचार करायला भाग पडतोय फलंदाजाला. योगेश सावंत, योगेश गोपाळे हा सुद्धा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू वरती गेला हवेत. बराच वेळ चेंडू हवेत राहिलाय. जज करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूला मात्र त्यावेळी हातातना सुटतोय. दगा दिला चेंडूने मात्र हाताला. फॉलो थ्रू मध्ये आणण्याचा प्रयत्न केला वैभव गोपाळ यांना. एक साधा झेल होता. जज केला होता. कॉन्फिडन्स चांगला होता पण आत्मविश्वासाची पायरी जास्तच वर गेलेली दिसावी त्यामुळे हा चेंडू हातातना सुटला. मोठा फलंदाजाचा हा झेल मात्र सुटलेला आहे. जीवदान भेटलाय निश्चितच. या चेंडूवर मिळते एकेरी धाव प्रणितला. ओरपी चेंडू यावेळी खेळून काढलाय. सरळ जातो चेंडू लॉंगॉन क्षेत्र बाहेर. सीमारेषा पलीकडे येतोय 6 धावांचा षटकार. एकोणपन्नास धावा धापलकावरती लागतात. जबरदस्त खेळ पाहायला मिळतं. यावेळी मात्र शाहिद 11 संघाचा नक्कीच प्लॅनिंग करून आला हा संघ की आता मात्र 65 ते 70 धावांचा आकडा सर करायचा यावेळी या सत्रामध्ये. चार षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाफलकावरती धावा आहेत 49 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. जिथे विचार केला फलंदाज तर अक्षय पाटील 6 धावा अर्थ षटकार म्हणून बाद झाला दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर मात्र अफजल सुद्धा एक मोठी कामगिरी न करता मात्र बाद झाला. 5 चेंडू फेस करताना 6 धावा खर्च केल्या, 6 धावा मिळवल्या अफजल याने मात्र बाद झाला. त्यावेळी नंतर मात्र प्रणित जंगमने हातामध्ये जबाबदारी घेतली आणि चांगला खेळ करून दाखवला प्रणितने. आणि त्याच्याबरोबर प्रसाद कदम सुद्धा आहे, चांगला योगदान देण्याचा प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. एकूणच जर पाहिलं तर 49 धावा धापलकावरती लागतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 24 चेंडूंचा खेळ 2 गड्यांच्या मोबदल्यात मात्र 49 धावा धापलकावरती लागतात. 20 मिनिटं करेक्ट होतात. अजूनही 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये षटक समाप्त व्हायचं आहे नाहीतर मात्र पॅनलाइज. 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त केले. कौतुक करावं तेवढं थोडं आहे प्रिशा 11 संघाचं. पण 5 मिनिटं अवधीमध्ये 1 षटक समाप्त झालं पाहिजे.
यावेळी चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह खेळायला मिळाला. यावेळी पंच केला चेंडूला, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. कव्हर ड्राईव्ह, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, ब्युटिफुल शॉट. 4 रन साठी चौकार. थँक्यू. या चौकाराच्या सहाय्याने मात्र धावफलकाला वेगाने आकार मिळतोय. 53 धावा धावफलकावरती लागतात शाहिद इलेव्हन संघाच्या. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी हवेतला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, मात्र झेल हातात सुटतोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पल्लीकडे. षटकार येतोय. कुठेतरी चूक घडली. लाल कॅप अर्थात तेजस कडनं चूक घडली. चेंडू हातात होता, जज केला गेला होता, पण आयत्या वेळी मात्र चेंडूला फसवलं गेलं. चेंडू हातात सुटला आणि तोही गेला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आला षटकार. 18 चेंडू आणि 41 धावांची बहारदार खेळी करतोय अर्थात प्रणित जंगम. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. 41 धावांचा प्रणित करून. यावेळी मात्र हा गगनभेदी येणार की काय. चेंडू जातोय हवेत, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध जातोय. 6 धावांसाठी पुन्हा एकदा जबरदस्त फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. मॅन फ्रॉम प्रणित जंगम. थँक्यू. 19 चेंडूवरती 47 धावांची बहारदार खेळी करतोय प्रणित जंगम. फक्त 3 धावांची गरज आहे प्रणित जंगम तुझ्यासाठी, 50 साठी. 50 धावा धावफलकावरती लागतील वैयक्तिक प्रणित जंगम तुझ्या. फक्त 3 धावांची गरज असणार 50 साठी. निश्चितच 3 धावांची अजूनही गरज आहे अर्धशतकासाठी प्रणित जंगम साठी. उलटा स्वरूपाचा चेंडू. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला शेरण्याचा प्रयत्न करतोय. 1700 गोळीच्या वेगाने चेंडूवरती येते, तत्वर मात्र सीमारेषा पलीकडे पोहोचतोय. प्रणित जंगमचा फटका चौकार आलाय आणि अर्धशतकी खेळी केली प्रणित जंगमने. वेल डन प्रणित, क्या बात है. जबरदस्त फटकेबाजी, चौकेर फटकेबाजी. 50 यावेळी पूर्ण होते प्रणित जंगमच्या माध्यमातून शाहिद इलेव्हन संघाची. क्या बात है प्रणित, वेल डन क्रिकेट. पुन्हा एकदा प्रणित बॅट हवेत करायचे, जरा दाखवायचे बॅट. थँक्यू व्हेरी मच, वेल डन प्रणित, क्या बात है. मॅन फ्रॉम मुळगाव प्रणित जंगम. थोडस आता दिनेश मरागे कन्फ्युज झालेत, काय फलंदाजाला का मी घेतलं नाही. निश्चितच मात्र चांगला खेळ करून टाकण्याचा प्रयत्न प्रणित जंगम. यावेळी मात्र 51 धावांवरती बाद होतोय. चांगला कॅच टिपला गेला फर्स्ट स्लिप मध्ये आणि माघारी परतला. बॅक टू पहिलन प्रणित जंगम. वेल डन प्रणित, वेल डन क्रिकेट पाहायला मिळालं. या स्पर्धेतला दुसरी अर्धशतकी खेळी केली गेली प्रणितच्या नावावरती. पहिलं अर्धशतक मात्र कमावलं होतं अर्थात उदय कोलंबे मॅन फ्रॉम खोपोली मॉन्टीच्या नावावरती गेलं पहिलं अर्धशतक आणि दुसरं शतक आज गेलं अर्थात प्रणित जंगमच्या नावावरती मॅन फ्रॉम मुळगाव. वेल डन प्रणित. एक्कावन्न धावांची बहारदार खेळी केली गेली 21 चेंडूवरती प्रणितने. निश्चितच बघा काय कौतुक असावं प्रत्येक खेळाडूचं. आता द ग्रेट मराठा संघाचे संघमालक सन्माननीय दिनेश साहेब मराजगे यांच्याकडून मात्र धावफलकावरती धावा आहेत 75 धावा. निश्चितपणे विकेटला यावेळी मात्र 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. प्रणितला जो विकेट मिळवला होता गोलंदाज निलेश वाघमारेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती लागतात अर्थात शाहिद इलेव्हन संघाच्या. निश्चित मात्र 100 रुपयांचं बक्षीस आलं निलेश वाघमारेसाठी. हरेश मुळवे सरांकडून ज्यांनी जो विकेट कमावला होता प्रणित जंगमचा त्या विकेटसाठी मात्र 100 रुपयांचं बक्षीस आलंय. पाणी पाठवायचे अंपायरसाठी, पाणी अंपायरसाठी. निश्चित कौतुक करावं लागेल मला वाटतं प्रिशा इलेव्हन संघाचं. 23 मिनिटांमध्ये आज मात्र ही सत्र समाप्त झालं. 25 मिनिटाचा अवधी दिला होता. बघा वेळेचं किती बंधन राखलं जात आहे प्रिशा इलेव्हन संघाकडून. प्रत्येक संघाने या बंधनाचं पालन करणं गरजेचं आहे. मला वाटतं आदर्श घ्यावा लागेल या ठिकाणी प्रिशा इलेव्हन संघाचा. 23 मिनिटांमध्ये पहिले सत्र समाप्त झालंय. क्या बात आहे प्रिशा इलेव्हन, वेल डन. आणि याचं सर्व श्रेय मला वाटतंय
आमचे हरेश मोडवे सरांना जाते, कारण वेळोवेळी त्यांना वारंवार सूचना केल्या जातात, कधी कसं खेळायचं, कुठं खेळायचं, किती टायमिंगचा वापर करायचा, हे प्रत्येक वेळी त्यांना सांगितलं जातं. आणि म्हणूनच जिथे चांगलं होतंय तिथे त्या चांगल्याचं कौतुक होतं, त्यांच्याकडून पैशांची बक्षिसात ती शाबासकी थाप दिली जाते. आणि जी चुका घडतात त्या चुका सुधारण्यासाठी ते प्रोत्साहन सुद्धा देतात. मला वाटतं हरेश साहेब मोडवे सरांची सुकन्या सुद्धा या ठिकाणी, अर्थात त्यांची मात्र पुतणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. हाताली मोडवे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. भावाची त्यांच्या मुलगी सुद्धा या ठिकाणी क्रिकेटचा आनंद या ठिकाणी मावत नाही, आणि म्हणून क्रिकेटचा आनंद पाहण्यासाठी ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांचा संघ मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. काय चेंडू बॉल फेकायचा, 75 धावा धापलकावरती लागतात. 76 धावांचा आता 76 धावांचं आव्हान असणार आहे. अर्थात समोर असणारा प्रिशा 11 संघ आणि त्याच्या विरोधात असं शाहिद 11 संघ. 76 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचं या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी प्रिशा 11 संघाला. मात्र यावेळी करो आणि मरोची स्थिती आहे, डू वर डाय, जिंकू किंवा मरू शाहिद 11 संघासाठी आहे. आणि या 76 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना प्रिशा 11 संघाला मात्र रोखायचं आहे 75 धावांमध्ये. करणार हे यावेळी प्रिशा 11 संघ 76 धावा किंवा तर या 76 धावा रोखून धरणार आता शाहिद 11 संघ हे पाहण्याचं ठरेल 5 षटकामध्ये अर्थात 30 चेंडूवरती. निश्चितपणे या ठिकाणी प्रिशा 11 संघाच्या फलंदाजासाठी एक नामी सुवर्ण संधी येते. प्रत्येक चौकाराला 100 आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. सन्मान्य हरेश साहेब मोडवे यांच्या माध्यमातून स्वतः संघ मालक आहेत आणि समाजकार्याची आवड सुद्धा आहे. आणि म्हणून समाजकार्य करता करता क्रिकेटच्या पटलावरती यंग टॅलेंटला त्यांनी संधी दिली आहे. एक यंग टॅलेंटचा भरणा आपल्या संघामध्ये केला, एक युवा खेळाडूंना संधी दिली आहे आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करावं आणि या क्रिकेटच्या पटलावरती गरुड झेप घ्यावी यासाठी मात्र हरेश मोडवे सरांनी एक संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. हरेश मोडवे सरांच्या संधी दिली आहे, आता प्रिशा 11 संघाच्या खेळाडूला त्या संधीचं सोनं करावं लागेल. निश्चितपणे 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे चौकारांसाठी प्रत्येक फलंदाजाला प्रिशा 11च्या आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय हरेश सर मोडवे यांच्याकडून. फलंदाजी मार्कवरती येतोय. फलंदाज स्ट्राईकला असेल विनायक कारंजाने, नॉन स्ट्राईकला असेल सुलेमान खान. गोलंदाजी मारती, गोलंदाज तयार होतोय कदाचित हिमांशू. पहिला चेंडू होता यावेळी मात्र खेळून काढलाय, सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्र पाहायला म्हणजे त्याच्याही पेक्षा चांगली फेकी पाहायला मिळाली, पण निश्चितपणे यावेळी मात्र चिक्की सिंगल पूर्ण होते फलंदाज विनायक कारंजेची. श्री गणेश झालाय पहिल्या धावेनी प्रिशा 11 संघाचा, जिथे 76 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवरती कॉन्फिडन्स वाढवला गेला. पहिल्या चेंडूत 1 धाव पूर्ण होते. अर्थात सर लिटल मास्टर सुनील सर गावस्कर नेहमी म्हणतात की पहिली धाव तुमचा विश्वासाची पातळी आत्मविश्वासाकडे पोहोचवते, त्यामुळे पहिली धाव ही वेगाने घ्यावी, त्याच्यामुळे दुसऱ्या धावेला तुम्हाला बळ येतं आणि ही पहिली धाव पूर्ण केली जाते. यावेळी कुटप्पाचा चेंडू पूल केलाय, पूल मात्र सक्सेसफुल होणार का? निश्चितपणे पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू जाते सीमा पार, षटकार. सहा धावांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते 7 या अंकावरती. सुलेमान खान साठी मात्र 100 रुपयांचं पारितोषिक षटकाराला आलेलं आहे हरेश मोडवे सरांकडून. निश्चितपणे कौतुक होतोय प्रत्येक फलंदाजाचं. जसं चांगलं काम कराल कौतुकाची थाप, जिथे चुका कराल तिथे चुका सुधारण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केलं जाईल. ब्लॉकचा चेंडू खणून काढलाय, सर्कल मध्ये अडवला जाईल, तद्वर मात्र एकेरी धाव चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षक गोळीचे वेगाने, तद्वर मात्र सुलेमान खानला मिळते एकेरी धाव. 7 धावांवरती सुलेमान खान खेळतोय
आणि विचार केला संघाची धावसंख्या तर मात्र 8 या अंकावरती पोहोचते. प्रिशा 11 संघ या ठिकाणी मात्र खेळतो 8 या अंकावरती. पहिले षटक हिमांशूच्या चेंडूवरती मात्र गोलंदाजीवरती आक्रमण करायला पाहायला मिळालं सुलेमान खान कडून. विनायक सुद्धा आक्रमण करण्याच्या बेतामध्ये मात्र बॅटला चाटून हा चेंडू वरती गेलाय. खूप फ्लॉप झाला होता चेंडू. अफझल बडेकर चेंडूवरती येतोय. चांगला झेल पकडला गेला. हा मात्र पहिला झटका लागतोय. अर्थातच विनायक कारंजेच्या रूपात प्रिशा 11 संघाला पहिला झटका मोठा हादरा मिळाला विनायकच्या रूपात. एक गडी बाद धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल 8 अंकावर. थँक्यू रिझे. यापुढे सामना तुमच्या सर्वांच्या भेटीला येईल. द ग्रेट बराटा संघ अर्थात दिनेश साहेब मराजगे आणि त्याच्या विरुद्ध असेल संकल्प 11 अर्थात मच्छिंद्र पवार यांचा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. द ग्रेट बराटा संघचा कर्णधार या ठिकाणी आलाय गौरव घोसाळकर. संकल्प 11 चा कर्णधार निलेश जाधव यायचंय. टप्प्याचा चेंडू यावरती प्रहार आक्रमण पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. सुलेमान खान ऑन फायर. चेंडू गेला डिफेक्टच्या मिडविकेटच्या डोक्यावर. सीमा पार येतोय. आहा म्हणता षटकार. थँक्यू. सावरोलीचे सामाजिक कार्यकर्ते लाड साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करायचा. लाड साहेब आपण यायचंय आणि नाणेफेकीचा कॉल करायचंय. चौदा धावा धाबलक्यावरती लागतात प्रिशा 11 संघाच्या. सुलेमान खान फिरून मारण्याचा प्रयत्न. त्यावेळी मात्र आउटसाइड एज लागतं बॅटला चेंडूचा. चेंडू मात्र यावेळी अडवला जातोय. अर्थातच थर्डमॅन क्षेत्रामध्ये लॉंग थर्डमॅन क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं गेलंय. तद्वर मात्र 2 धावा पूर्ण करतोय सुलेमान खान. 2 धावांच्या मोबदल्यात मात्र धावसंख्या पोहोचते 16 अंकावरती. निश्चितपणे अजूनही 60 धावांची गरज आहे प्रिशा 11 संघाला. 76 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र दमछाक होताना पाहायला मिळते प्रिशा 11 संघाची. जिथे मात्र 16 धावा धाबलकावरती येतात प्रिशा 11 संघाच्या. अजूनही गरज आहे मात्र 60 धावांची. 24 चेंडू शिल्लक असावेत आणि 24 चेंडूवरती मात्र 60 धावांची गरज आहे. म्हणजे 4 षटक बाकी आहेत आणि 4 षटकामध्ये 60 धावांची गरज आहे. दाजी मुंडे यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दाजी मुंडे. चला स्पीडअप करायचं. सामना चालू करायचा. टप्प्याचा चेंडूवरती यावेळी शैलेश मोरे आक्रमक होतोय. वन माउस रित्या चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय शैलेश खरकुडे. ब्रँडेड चौकार. गणेशाला मानवंदना दिली जाते. गणेशाच्या या सुमधुर गीतांनी मात्र स्पर्धा चांगली रंगतदार ठरते. आशीर्वाद आहे श्री गणेशाचा.
निश्चित शैलेश थरकुडेच्या माध्यमातून ब्रँडेड चौकार पाहायला मिळत आहे. एक मोठा हा खेळाडू आहे, बराचसा अनुभव पाठीशी आहे. सुदेश थरकुडे यांचे बंधू शैलेश थरकुडे. यावेळी फुलटॉसचा चेंडू, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, झेल होता मात्र झेल हातात सुटतंय क्षेत्ररक्षक प्रसाद कदम कडून. चुका घडतायत. मी मागच्या चेंडूवर म्हटलं होतं की शैलेश थरकुडे हा मोठा खेळाडू आहे, फलंदाज मोठा आहे, याला जीवदान देण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. प्रसाद कदम मात्र यावेळी मात्र अडचणीत सापडतो, झेल सुटतंय. यावेळी आक्रमक होतोय हा फलंदाज, क्षेत्ररक्षक येतो, झेल होणार की नाही मात्र कन्फ्युजिंग होते. यावेळी झेल पुन्हा एकदा सर्कल डिस्ट्रिक्ट मध्ये सुटला जातोय. वारंवार ह्या चुका शाहिद इलेव्हनच्या ठरतायत. इथे कुठेतरी मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय फिल्डिंग डिसिजन करताना शाहिद इलेव्हन संघाला. का या चुका घडतात प्रसाद कदम, का या चुका घडतात क्षेत्ररक्षक रोहित जाधव? चुका सुधाराव्या लागतील. आपल्या संघासाठी खेळ करायचे का? तुमच्या पाठीवरती जर्सी दिली आहे त्या जर्सीसाठी खेळायला लागेल, त्या नावासाठी खेळायला लागेल, योगदान द्यावं लागेल, मेहनत करावी लागेल, कष्ट चिकाटी जिद्द आकांक्षा सर्व काही पणाला लावावं लागेल. पहा झेल सुटली, जीवदान मिळालं आणि त्याचा फायदा उचलतोय फलंदाज सुलेमान खान. चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. षटकार हॅट्रिकला मात्र 500 रुपयांचं बक्षीस येईल हरीश साहेब मोडवे सरांकडून. जर सुलेमान खान लगातार अजून 2 षटकार मारले, षटकार निश्चितपणे लगातार 3 षटकार आले, 1 षटकार आला, अजून 2 आले तर मात्र 500 रुपयांचं बक्षीस येईल. हा देखील येतं वाटतं समालोचकांच्या बाहेर सीमारेषा पलीकडे 6 धावांचा षटकार. 2 चेंडू 2 षटकार, 200 रुपयांचं पारितोषिक जमा झालाय हरेश सर मोडवे यांच्याकडून. अजून एखादा आला तर मात्र 500 रुपयांचं बक्षीस येईल. सुलेमान खान ऑन फायर दिस मॅच. चेंडू बघून घ्या, 10 फलकावरती धावा लागतात या 6 धावांच्या मोबदल्यात. 35 धावा, 35 लॉस ऑफ 1 विकेट. 76 धावांचा पाठलाग करताना मात्र 35 धावा धाफलकावरती लागतात. चला स्वयंसेवक सर्वांनी झाडाखाली बसू नका. ओमकार, जॅकी, यश, प्रथमेश, उद्या तुमचा संध्याकाळी सत्कार होणार आहे. चला जेवलेत का पण तुम्ही बाळांनो? जेवले असाल तर संकेतकडे संपर्क करा आणि जेवून घ्या पहिले, कारण तुम्ही छोटे आहात. थर्टी फाय लॉस ऑफ 1 विकेट. 41 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. सुलेमान खान जर विचार केला 7 चेंडूवरती मात्र 29 धावांवरती खेळते सुलेमान खान. येणार का तिसरी 50 यावेळी या क्रमांकावर ना सुलेमान खान कडून? कारण 7 चेंडू आणि 29 धावांवरती खेळते सुलेमान खान. क्या बात आहे सुलेमान, जबरदस्त फलंदाज प्रात्यक्षिक पाहायला मिळते प्रत्येक चेंडूवरती. मॅन फ्रॉम हाल सुलेमान खान. यावेळी प्रसाद कदम येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडस जमलिंग होते, फंबल होतोय, चेंडू हातात सुटतोय. तद्वर मात्र 2 धावा खर्च झाल्यात या चेंडूवरती. 37 धावा धापलकावरती आहेत. 2 षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूवरती खेळ झालाय. 37 धावांचा, 37 लॉस ऑफ 1 विकेट. 10 मिनिटं मात्र पुरे झाले. 10 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त झाले, अजूनही 15 मिनिटं शिल्लक आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटक समाप्त होणं गरजेचं आहे. निलेश जाधव यायचंय.
धन्यवाद अमितजी देशमुख, तुमची एक मधुरवाणी आम्हाला इथे लाभली. तर नौका गोलंदाज अजिंक्य रसाळ इथे आले आणि स्ट्राईक एंडला आहे, तो म्हणजे नौका फलंदाज शैलेश यांनी पहिला चौकार, दुसरा एक धाव आणि तिसरा चेंडू खेळलाय. चेंडू सरळ जायलाय, ट्रॅव्हल करतोय चेंडू चौकाराच्या दिशेनं. 4 धावा येत आहेत. धन्यवाद. छत्रपती शिवरायांचे गाणे लावलेत आपण. तर जर आपण पाहायला गेलो तर प्रणित याने एक 50 लगावली होती. ती एक 50 कुठेतरी महागात पडली आणि तिचीच कसर काढताना दिसतायत ते म्हणजे शैलेश. एक षटकार लगावलाय, या षटकाराच्या मदतीनं धावफलक वेगानं हलत. 47 धावा धावफलकावर. डीजे मास्टरला संधी. धन्यवाद डीजे मास्टर. हरेश मुर्वे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला तसेच चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलंय. कुठेतरी एक प्रोत्साहन देताना आपल्याला दिसत आहेत. तर प्रेझेंट, माफ करा, पास्ट इज अ वेस्ट पेपर, प्रेझेंट इज अ न्यूज पेपर, फ्युचर इज अ क्वेश्चन पेपर. So read and write carefully, otherwise life will be a tissue paper. This is going on this ground. Past has gone, which is the best one. Present is the newspaper which you are writing, and future is a question paper which you will come to know after some time. So please write it carefully as you are writing right now. शॉर्टपिच सरपदा चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू घोषित केला आहे. स्क्वेअर चेंडू आणि याच वाईड चेंडूच्या मदतीनं धावफलक थोडस हलत. धावफलकावर धावा लागल्यात 48 धावा. आखो टप्प्याचा चेंडू, त्याचा काहीसा समाचार घेता आला नाही. दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये. धावफलक थोडस हलतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कुशल याने आपली कुशलता दाखवली आहे आणि धावफलक थोडस हलतं. धावफलकावर धावा लागलेत 49 धावा. षटकातील काही चेंडू उर्वरित. सलमान खान हा मात्र एक उत्तम दर्जाचा चेंडू टाकला, त्या चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव पूर्ण करतायत. याच एका धावेच्या मदतीने धावफलक थोडस हलतं. धावफलकावर धावा लागतायत. त्या 50 धावा, अर्धशतक आपल्या टीमचं होतोय. अजूनही उर्वरित काही चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा लागल्यात 50. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची आहे पण लांबी नाही. चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पारीच होत अंत. स्वयंसेवकांनी, माफ करा, 12व्या प्लेयरनी पाणी घेऊन जायचं मैदानात. प्रिशा 11 संघाचा 12वा प्रतिनिधी मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच फायर ब्रिगेड मागवायला लागणार आहे इथे, कारण की दोन्ही साइडने आपण बघतोय. तर नक्कीच फायर ब्रिगेड मागवावी लागणार आहे, कारण की दोन्हीकडे दोन्ही टीम्स ऑन फायर दिसत आहेत.
कारण की आता सुलेमान खान जे आहेत टीम मीटिंग घेऊ नका, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. सुलेमान खान ऑन फायर आपल्याला दिसत आहेत. एक मोठा दर्जेदार फलंदाज मोठे फटके मारताना आपल्याला दिसतोय. तसंच जर बघायला गेलं तर बॉलिंग एंड वरनं पण चांगली गोलंदाजी करतात, कारण की आताच विकेट पटकावली आहे ती म्हणजे एक मोठ्या फलंदाजाची शैलेश याची. अच्छा, अजिंक्य दर्गे अजिंक्य दर्गे मॅन फ्रॉम काटरँग नवीन फलंदाज आलाय तर म्हणजे शैलेश ठरकडे याची जागा घ्यायला. एक दर्जेदार फलंदाज, याच्या मनगटात ताकद आहे मोठे मोठे फटके मारण्याची, पण त्याच्या आधी स्ट्राईक एंडवर आपल्याला दिसतंय एक विस्फोटक फलंदाज, ते म्हणजे सुलेमान खान. चौथा षटक प्रगती पथावर असताना धाव फलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजे 50 धावा. अजून हे 26 उर्वरित 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता असणार आहे प्रिशा 11 संघाला. निर्णायक 12 चेंडू, त्यातील पहिला चेंडू, चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेखा पार. षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. सुलेमान खान सलमान खान सारखा मारताना दिसतंय आपल्याला. आता एक मोठा षटकार लगावला. अजून एक मात्र कुठेतरी चुकतोय फटका, परंतु त्याचा समाचार घेता आला नाही. क्षेत्ररक्षकाला झेल घेता आली असती परंतु ती घेतली नाहीये. एक जेदान मिळतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होतीये. धावफलक थोडस हलतं, धावफलकावर धावा लागतात. 57 रन, 57 धावा धाव फलकावरती लागतात. अजून हे उर्वरित 10 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळतीये. नौका फलंदाज अजिंक्य दर्गे वैयक्तिक पहिला चेंडू खेळेल. अजिंक्य पाहूया कशा रीत्या फलंदाजी करतायत आणि त्याचप्रमाणे कशा रीत्या त्यांना रोखतात ते म्हणजे कुशल. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, उत्तम चेंडू टाकला होता कुठेतरी. ओहो, थ्रोबाईसच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चुकीचा तालमेल दिसतोय आपल्याला. 2 धावा धाव फलकावर वाढत्या. धावफलक थोडस हलतो. 17 धावांची आवश्यकता. उर्वरित 9 चेंडू 17 धावा. स्लोवर केला. 16 स्वरूपाचा चेंडू होता वाईडच्या अपील, परंतु तटस्थ पंच प्रवीणजी मामणकर निर्धाव चेंडूची सांगता होतीये. याच निर्धाव चेंडूच्या सांगतेना धावफलक स्थिरावत, ते म्हणजे 59 या धाव संख्येवर नक्की कुठेतरी कठीण सामना करून बसाल जर का असेच निर्धाव चेंडू खेळाल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पाहूया, प्रयत्न सफल होतोय का. चेंडूला उंची आहे, लांबी नाही. चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. रोहित जाधव डीजेला संधी. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच कुशलीने दाखवून दिलाय. आम्ही देखील अंगार भंगार नाही आणि एक चांगली एक दर्जेदार विकेट त्यांनी मिळवली. 2 निर्धाव चेंडू टाकून तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली, ती म्हणजे अजिंक्य दर्गे याची. अजूनही चौथ्या षटकातील काही चेंडू उर्वरित असताना
आता मात्र स्ट्राईक एंडला आला आहे सुलेमान खान, एक विस्फोटक फलंदाज. भावेश सावंत नौका फलंदाज, एक चांगला अष्टपैलू. कुठेतरी हलक्या हाताने खेळलेला चेंडू ट्रॅव्हल करते बाउंड्रीच्या दिशेनं, त्याला काही अडवता आला नाही. चेंडू ट्रॅव्हल करते सीमारेखा पार, चौकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. सहा चेंडू 13 धावा असं समीकरण आता आपल्या मैदानात पाहायला मिळतं. नक्कीच कुठेतरी गरमागरमी दिसतीये. संकल्प 11 संघ, संपूर्ण संकल्प 11 संघाला समालोचन कक्षामध्ये येण्याची विनंती करतोय. संकल्प 11 संघाने समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. पंच आपल्याला 25 मिनिटांचा अवधी दिला गेलाय, तर नक्कीच 25 मिनिटांमध्ये सामने हे संपत नाहीत. कुठेतरी वेळ होतोय. प्रिशा 11 संघाकडनं कुठेतरी 25 मिनिटात एक चांगली एक सत्र संपला होता. आता या सत्राला कुठेतरी उशीर होतोय. पंच सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे, तर नौका गोलंदाज वैयक्तिक अजिंक्य रसाळ वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येत आहेत. तसेच संघासाठी 5वे स्लॉग ओव्हरचे षटक घेऊन येतात, ते म्हणजे अजिंक्य रसाळ. अजूनही 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. एक समीकरण आपल्याला पाहायला मिळतीये. नक्कीच कुठेतरी विस्फोटक फलंदाज सुलेमान अजूनही मैदानामध्ये स्थित. भावेश सावंत नौका फलंदाज. भावेश सावंत वैयक्तिक पहिला चेंडू खेळायला एक अष्टपैलू आहे, चांगली गोलंदाजी करता आपल्या संघासाठी. 2 षटक याने आता फेकले होते पहिल्या सत्रात. पाहूया पुढील चेंडू भावेशाला. अखेरी टप्प्याचा चेंडू, त्याचा समाचार घेता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. याच निर्धाव चेंडूच्या सांगतेनं फलंदाजी टीमवर प्रेशर वाढतं दिसतंय आपल्याला, कारण की आता समीकरण झालंय 5 चेंडू 13 धावा. द ग्रेट मराठा संघाचे संघनायक लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचंय. कुठेतरी गरमागरमी वाढलीये, विकेट गमवावी लागतीये. भावेश सावंत याला डीजे मास्टरला संधी देऊन बसलेत. नवीन बॅट्समन कोण आला? तेजस गराळे. धन्यवाद डीजे मास्टर. अजूनही 4 चेंडू उर्वरित आणि 13 धावा विजयासाठी. तर बंटी गराळे नौका फलंदाज. गौरव घोसाळकर, प्लेइंग 11 लिस्ट आपली आली नाहीये. गौरव घोसाळकर. तर आता स्ट्राईक एंडला एक विस्फोटक फलंदाज, धडाकेबाज फलंदाज सुलेमान खान. नक्कीच कुठेतरी अपेक्षा यांच्याकडनंच असतील की कुठेतरी 2 मोठे फटके येतील आणि विजय मिळवून देतील. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज समोर उभा. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, चांगला समाचार घेतला
आणि कोंबडी पकड आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची खूप मोठी चुकी. ऍट दिस पॉइंट दिस इज अ बिग मिस्टेक मेड बाय दिस फिल्डर. डीजे गौरव घोसाळकर. धन्यवाद डीजे मास्टर. गौरव घोसाळकर प्लेइंग 11 लिस्ट आपली आली नाहीये इथे. तर नक्कीच सुपरमॅन कुठेतरी झालेले दिसत आहेत सुलेमान खान. या चौकाराच्या मदतीनं धावफलक थोडस हलतं. 3 चेंडू 9 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतीये. गरमागरमी कुठेतरी वाढली आहे. बॉलरवरचं प्रेशर वाढलंय कारण की सुलेमान खान ऑन रेट. कुठेतरी मोठा फटका, दर्जेदार फटका, चेंडू सरळ क्लिअर करतोय बाउंड्रीज. भेटतो एक मोठा फटका, 6. थँक्यू डीजे मास्टर. अजून ही 2 चेंडू उर्वरित. सांगतो ना 2 चेंडू उर्वरित 3 धावांची आवश्यकता आणि टाळ्यांचा कडकडा झाला पाहिजे कारण की सुलेमान याची 14 चेंडू 53 धावा अशी बहारदार पारी केली आहे. सुलेमान खान याने 53 धावा तब्बल 14 चेंडूंमध्ये कुठून काढली आहेत. सुलेमान खान नक्कीच आपण बॅट वर करून युट्यूब लाईव्हला दाखवायची आहे. सर्व तुम्हाला बघतायत. 196 देशांमध्ये आपल्याला पाहिलं जात आहे. भारदस्त पारे 14 चेंडू 53 धावा. नक्कीच 2 चेंडू मध्ये 3 धावा विजयासाठी पाहिजेत. जर कंपल्सरी चेसिंग सामने असणार आहे 2 चेंडू 3 धावा विजयासाठी पाहिजेत. नक्कीच जर का हा सामना विजयी झाला तर मॅन ऑफ द मॅचचा किताब याच्याच नावावर कोरला जाईल. चांगली पारी खेळली होती प्रणित याने देखील एक शतक अर्धशतक लावला होता. त्या मात्र पंच जमिनीला समांतर हात करून सांगतायत हा चेंडू सोळे. अदांतर धाव मिळतीये, अतिरिक्त धाव मिळतीये. 2 चेंडू 2 धावा असं समीकरण आपल्याला आता मैदानात पाहायला मिळतंय. पण नक्की अजूनही मी सांगेन की सामना दोन्हीकडे झुकलाय कारण की जर आपण 2 चेंडू 2 धावा जर आपण सामना पाहायला गेलं तर होळीच्या टाइमात एक मॅच झाली होती बांगलादेश विरुद्ध इंडिया. तर त्यामध्ये हार्दिक पांड्या बॉलिंगवर होता आणि किपर होते मिस्टर MS धोनी. यांनी त्यांचं डोकं लावून हार्दिक पांड्या यांनी 3 चेंडू तब्बल डॉट काढले होते. 3 बॉल 1 करून नव्हतं दिलं. बांगलादेश सारख्या त्या फलंदाजांना 3 चेंडू 1 नव्हतं करून दिलं. ए बाबा लाईव्ह आता काय बघा रे लाईव्ह धडाम पडली 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावा. थर्ड अंपायर नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन चेंडू 2 धावा. नक्कीच हार्दिक पांड्याने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. पण तितक्याच ताकदीचा फलंदाज सुलेमान खान विच इज ऑन लेट बिकॉज ही हॅव डन हाफ सेंचुरी. आखर टप्प्याचा चेंडू कुठेतरी एसटी रक्षक चुक पंच एसटी रक्षक कुठेतरी चुकतय. एक अतिरिक्त धाव मिळतीये. आता मात्र कुठेतरी गरमागरमी वाढली आहे, तापातापी वाढली आहे.
एक नौका फलंदाज स्ट्राईक एंड वर येतोय तो म्हणजे बंटी. बंटी ऑन स्ट्राईक. एक नौका फलंदाज, एक चेंडू एक धाव. नक्कीच खूप प्रेशर असतं दोन्ही साईडला, दोन्ही टीम्स वरती खूप प्रेशर असतं. एक चेंडू एक धाव म्हटल्यावर कंपल्सरी चेसिंग सामने असणार आहेत. एक चेंडू एक धाव पाहिजे. कंपल्सरी असणारे कंपल्सरी एक चेंडू एक धावेची गरज आहे प्रिशा 11 संघाला. अतिशय जबरदस्त सामना चालू आहे आणि टर्निंग पॉईंट या ठिकाणी होऊ शकतो. अतिशय प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना या ठिकाणी होत आहे. एक चेंडू आणि गरज आहे एका धावेची या लीग मध्ये आणि समोर प्रिशा 11. खरं तर प्रिशा 11 संघाने एक सामना जिंकला आपल्या खात्यामध्ये, पण समोर असलेला संघ शाहीद 11 संघ आता करो या मरोच्या स्थितीमध्ये, पण जिंको किंवा मरू डुवाडाची ही स्पर्धा. आता असा सामना आपल्या भेटीला आहे आणि गरज आहे एक धाव एका चेंडूवरती पाहिजे. कंपल्सरी चेसिंगचा निर्णय निश्चितपणे या ठिकाणी मात्र पिशा 11 संघाला एक धावेची अर्थात कंपल्सरी गरज आहे. समोर आहे शाहीद 11 संघ. एक चेंडू आणि गरज आहे एका धावेची. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. बघूया या सामन्यामध्ये यावेळी चेंडूला सुरुवात होते. पहिला आज शेवटचा चेंडू या षटकातला. एक धाव गरज आहे प्रिशा 11 संघाला आणि निश्चितपणे रोखू शकतो का? हो झेल होऊ शकतो कदाचित. क्षेत्राशी येतोय मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय विजयी चौकार. वेल डन सुलेमान खान. वेल डन अजिंक्य. अरे हिंदी सगळ्यावर पैसे लावले प्रत्येक सावकारासाठी. किती मारले त्यांनी. धन्यवाद डीजे मास्टर. तर आता झालेला सामना यामध्ये एक भारदस्त पारी खेळली ती म्हणजे सुलेमान खान याने तब्बल 16 चेंडू 15 चेंडू 53 धावा कुठून काढल्या. त्यांना मॅन ऑफ द मॅच